हॅलो एव्हरीवन, आज आपण SYP.com सेमिस्टर 3 कॉर्पोरेट अकाउंटिंग या सब्जेक्टमधील युनिट नंबर 4 लिक्विडेशन ऑफ कंपनी इलिस्ट्रेशन नंबर 4 पेज नंबर आहे 4.34 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. द फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ फॉरवर्ड लिमिटेड पुणे ॲज ऑन 31 मार्च 2025. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2025. आपल्याला बॅलन्स शीट दिलेली आहे. ही लायबिलिटी आहे आणि ही ॲसेट आहे. लिक्विडेशन म्हणजे कंपनी आपण बंद करणार आहोत आणि जेवढी पण आपली ॲसेट आहे ती सोल्ड करून जी ही लायबिलिटी आहे ती पेड करणार आहोत. तर मग आपण सर्वात प्रथम बघूया काय काय लायबिलिटी आहे. 508% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹100 इच. 500 नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर्स आहेत. 8% रेट ऑफ डिव्हिडंड आहे आणि ₹100चा एक शेअर्स आहे. 1500 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 इच, ₹50 पेडअप. याचा अर्थ आहे 1500 हे नंबर ऑफ इक्विटी शेअर होल्डर्स आहेत किंवा नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहेत. एक शेअर्सची फेस व्हॅल्यू 100 होती, त्यातले ₹50 आपल्याला कंपनीला मिळालेले आहेत. ₹50 मिळाले नाहीत आणि ₹50 मिळाले. पेडअप झाले म्हणजे 100मधले ₹50 कंपनीला मिळाले. अजून त्या शेअर होल्डरांकडून इक्विटी शेअर होल्डरांकडून ₹50 येणं बाकी आहे. जर समजा आपल्याला लायबिलिटी पेड करण्यासाठी पैसे कमी पडले तर ह्यांच्याकडून ₹50 मागवू शकतो आणि जर कमी नाही पडले तर नाही मागवायचे. 6% डिबेंचर्स. 6% रेट ऑफ इंटरेस्ट आहे. डिबेंचरची व्हॅल्यू 40,000 आहे. हॅविंग अ फ्लोटिंग चार्जेस ऑन ऑल ॲसेट्स. ह्याला सगळ्या ॲसेट गहाण आहेत, तारण आहेत, मॉर्गेज आहेत. आउटस्टँडिंग डिबेंचर इंटरेस्ट. हे डिबेंचरवरचं इंटरेस्ट पण द्यायचं राहिलेलं आहे 2400. तर हे डिबेंचर सोबतच द्यायचं आहे आणि 6% पण तुम्हाला जे ह्या वर्षीचं इंटरेस्ट असेल ते पण द्यावं लागेल आणि हे राहिलेलं मागच्या वर्षीचं 2400 हे पण द्यावं लागेल. सन्ड्री क्रेडिटर्स. त्याच्यामध्ये आहे पहिलं ऑन मॉर्गेज ऑफ प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी गहाण ठेवलेली आहे आणि लोन घेतलं आहे आपण किंवा क्रेडिटर्स आहे ते 30,000. क्रेडिटर्सवाल्यांकडून गुड्स परचेज केलेला आहे ₹30,000 आणि त्याला प्लांट अँड मशिनरी मॉर्गेज केलेली आहे किंवा तारण ठेवली, गहाण ठेवली. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहे 3,100 आणि अनसेक्युर्ड क्रेडिटर्स आहे 25,000. लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर, फिटिंग्स, मोल्ड, स्टॉक, डेटर्स, कॅश इन हँड ही तुमची ॲसेट आहे. आणि प्रॉफिट अँड लॉस ही तुमची फिक्टिटियस ॲसेट आहे म्हणून त्याला आपण क्रॉसची साईन करूया. ह्याचं पोस्टिंग कुठेही करायचं नाही. त्याच्यानंतर दिले द कंपनी वेंट इन टू व्हॉलंटरी लिक्विडेशन ॲज ऑन द अबव बॅलन्स शीट डेट. प्रेफरन्स डिव्हिडंड ऑज इन ॲरियर्स फॉर 1 इयर. आता इथं लक्षात ठेवायचं आहे ह्या जो प्रेफरन्स शेअर्स आहेत 50,000 आहे. त्यांचा रेट ऑफ डिव्हिडंड 8% आहे. हा एका वर्षाचा डिव्हिडंड द्यायचा राहिलेला आहे. तर आपण काय करू, ही इन्फॉर्मेशन रीड करायच्या अगोदर क्वेश्चनमधली आपण ही बॅलन्स शीट बघितली. सर्वात प्रथम आपण काय करूया, ही पेमेंट साईडला जे काही येणार आहे त्याचं पेमेंट ऑर्डर इथं पुट करूया. कॅशचा बॅलन्स इथं फॉरवर्ड करूया. फक्त तुम्हाला हे बघायचं आहे की लिक्विडेटर्सचा जो रेम्युनेशन आहे तो किती टाईप्समध्ये आहे आणि मग आपण ही पेमेंट ऑर्डर पेड करणार आहोत किंवा लिहून घेणार आहोत. तर आपण इथं बघूया. इथं लिहिलं आहे बघा, द लिक्विडेटर इज इनिशियल टू रेम्युनेशन 2%. हा 2% आहे. ॲसेट रिअलाइजवर 2% द्यायचं आहे. 2% अँड अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. अनसेक्युर्ड क्रेडिटर्सवर 2% द्यायचं आहे. अँड 10% ऑन द अमाऊंट रिटर्न टू इक्विटी शेअर होल्डर. इक्विटी शेअर होल्डरांना रिटर्न करताना 10% तुम्हाला रेम्युनेशन द्यायचं आहे. पण इथं अनसेक्युर्ड क्रेडिटर्समध्ये बघताना तुम्हाला हे बघावं लागेल की प्रेफरन्शियल क्रेडिटर्सवर पण तुम्हाला रेम्युनेशन द्यावं लागतं. हे पण अनसेक्युर्डच आहेत आणि हे पण अनसेक्युर्ड आहेत. तर ह्याच्यावर बघा 1, 2 हे 2% ॲसेट रिअलाइज 3 ही आहे 4. तर तुम्हाला 4 टाईप्समध्ये तुम्हाला काय करायचं आहे, रेम्युनेशन पेड करायचं आहे. एवढं लक्षात ठेवा आणि बाकीची आपली पेमेंट ऑर्डर ॲज इट इज येईल. फक्त डिबेंचरला एक लक्षात ठेवायचं आहे, एक लाईन आपल्याला एक्स्ट्रा सोडावी लागेल कारण हे मागच्या वर्षीचं डिबेंचर राहिलेलं आहे म्हणून. तर आपण काय करू, सगळ्यात पहिलं सोप्या पद्धतीनं जाऊया. पहिले आपण पेमेंट ऑर्डर लिहून घेऊया. ह्या साईडला येतं बाय लिगल चार्जेस. तुमची मी पेमेंट ऑर्डर अगोदर तुम्हाला टीच केलेली होती तरी पण मी इथं ठेवलेली आहे. ही तुम्ही लर्न करून घ्यायची आहे. ह्याच पद्धतीनं आपल्याला देणं द्यायचं आहे किंवा लायबिलिटी पेड करायची आहे. त्याचे हे पायऱ्या आहेत किंवा ह्याच पद्धतीनं तुम्हाला पेड करायचं आहे. पहिलं आहे लिगल चार्जेस. ह्याला एकच लाईन स्किप करा. त्याच्यानंतर आहे लिक्विडेटर्स रेम्युनेशन.
त्याच्यामध्ये एक आहे, त्याने आपल्याला इथं क्वेश्चनमध्ये नीट बघा, इथं सांगितलं आहे की ॲसेट रिअलाइजवर 2% ऑन ॲसेट रिअलाइज्ड. आता आपल्याला कितीला रिअलाइज केली ते लिहिण्यासाठी एक ब्रॅकेट सोडून द्यायचं आहे, किती ॲसेटची टोटल होईल ते, आणि त्याच्यावर 2%. दुसरं आहे, त्याने सांगितलेलं आहे क्वेश्चनमध्ये इथं की 2% ऑन अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड अनसेक्युर्ड क्रेडिटर्स, म्हणजे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आणि अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. मग आपण इथं म्हणणार आहोत 2% ऑन प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. याच्या खाली पण एक बॉक्स लिहा, प्रेफरन्शियल क्रेडिटर्स किती आहेत, 3100 इंटू 2%. नंतर आपण अमाऊंट फाइंड करून इथं लिहू. त्याच्यानंतर आहे 3 नंबरचा आहे अनसेक्युर्ड क्रेडिटर्सवर 2% ऑन अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. त्याला पण एक आपण इथं बॉक्स सोडून देऊ. एवढं तुम्हाला रेम्युनरेशन लिहिताना काळजी घ्यायची आहे. त्याच्यानंतर आहे एक्सपेन्सेस ऑफ लिक्विडेशन बाय एक्सपेन्सेस ऑफ लिक्विडेशन. ह्याला एकच लाईन सोडायची आहे. त्याच्यानंतर आहे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. त्याच्यानंतर बघा इथं आहे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. त्याच्यानंतर आहे डिबेंचर होल्डर. इथं डिबेंचर होल्डरला एक तुम्हाला काळजीपूर्वक बघायचं आहे. डिबेंचर होल्डर, त्याच्यामध्ये एक आहे प्रिन्सिपल, दुसरा आहे इंटरेस्ट. ह्याला ब्रॅकेट लिहायचं आहे, किती महिन्यात येईल ते आपण लिहू. आणि तिसरं आहे एक आउटस्टँडिंग इंटरेस्ट. तुमच्या क्वेश्चनमध्ये इथं लिहिलं आहे बघा, हे आउटस्टँडिंग इंटरेस्ट राहिलेलं आहे 2400. तर ते पण इथं येईल आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स. ह्या अमाऊंट आपल्याला माहिती आहे, इथं आहे 2400. इथं लिहून ठेवूया आपण 2400. डिबेंचर्स नंतरची पेमेंट ऑर्डर आहे प्रेफरन्स शेअर होल्डर, अनसेक्युर्ड क्रेडिटर्स बाय अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. ह्याच्यामध्ये 2 प्रकारचे क्रेडिटर्स आहेत अनसेक्युर्डमध्ये, म्हणून मी याला इथं 2 लाईन सोडणार आहे. तुम्ही म्हणाल कुठं आहेत, तर हे एक आहे अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. आणि इथं एक बघा खाली ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं आहे की एक मशीन दुरुस्त केलेली आहे. इथं लिहिलं आहे बघा, लिक्विडेटर्स कुठं गेलं. इन ॲडिशन टू अबव लायबिलिटीज द लिक्विडेटर हॅड टू पे ₹900 ॲज रिपेअर्स बिल ऑफ रिपेअरचं बिल पेड केलं. काय रिपेअर केलं तर ऑफ प्लांट अँड मशिनरी दुरुस्त करण्याचा ₹900 खर्च आलेला आहे. ₹900 हे त्याचं बिल पेड केलं त्यानं रिपेअरचं. तर मग ही अनसेक्युर्ड लायबिलिटी म्हणजे क्रेडिटर्स म्हणजे बाहेरचं देणं, तर ते आहे अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. आपण इथं पाहिजे तर लिहूया रिपेअर्स ऑफ प्लांट अँड मशिनरी. नुसतं रिपेअर लिहिलं तरी चालेल. काय आहे रिपेअर्स ऑफ प्लांट अँड मशिनरी. रिपेअर्स ऑफ प्लांट अँड मशिनरी. रिपेअर्स ऑफ प्लांट अँड मशिनरी ही एक अनसेक्युर्ड क्रेडिटर्स आहेत. हे एक ह्या क्वेश्चनमध्ये इथं लक्षात ठेवायचं होतं. तर त्याच्यानंतरची आपली पेमेंट ऑर्डर इथं पे सप्लाय आपण नेक्स्ट पेजवर करूया. हे झालं अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. त्याच्यानंतर आहे प्रेफरन्स शेअर होल्डर. तर आपण ह्या पेजवर मी कंटिन्यू करणार आहे.
इथं लिहिणार आहे बाय प्रेफरन्स शेअर होल्डर. त्याच्यामध्ये एक प्रिन्सिपल आणि दुसरं आहे डिव्हिडंड. डिव्हिडंडला आपण बॉक्स टाकणार आहे किती काढलं ते, आणि सगळ्यात शेवटी येतं बाय इक्विटी शेअर होल्डर. पैसे राहिले तर द्यायचे, नाही राहिले तर नाही द्यायचे. इक्विटी शेअर होल्डर. आता त्यांचं प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट असं नसतं, तर जे राहतात सगळे शेवटी पैसे ते इक्विटीवाल्यांचे असतात. ही झाली आपली पेमेंट ऑर्डर. असं तुम्ही दररोज लिहायचं. फक्त बघायचं रेम्युनरेशन किती टाईप्समध्ये आहे. इथं रेम्युनरेशन फिक्स होता, ॲसेटवर 2% होता, ॲसेट रिअलाइज्डवर, आणि प्रेफरन्शियल क्रेडिटर्सवर 2% होता, अनसेक्युर्ड क्रेडिटर्सवर 2% होता, आणि मला वाटतं अजूनही काहीतरी होतं. आपल्याला अजून एक आहे, एक राहिला आपला 4 होते. 10% ऑन द अमाऊंट रिटर्न्ड टू इक्विटी शेअर होल्डर. तर आता इथं थोडंसं मी इथं लिहिते 4 नंबर. 10% ऑन इक्विटी शेअर होल्डर. इक्विटी शेअर होल्डर. तर इथपर्यंत आपला त्याचा रेम्युनरेशन येणार आहे. 10% हा इक्विटी शेअर होल्डरांवर द्यायचं आहे. इथं थोडंसं खाडाखोड झाली, पण तुम्ही थोडंसं समजून घ्या. 10% ऑन इक्विटी शेअर होल्डर. तर हे समजून घ्यायचं की इक्विटी शेअर होल्डर म्हणजे रेम्युनरेशन आहे त्याच्याखाली किती लाईन सोडायच्या. तर इथं 4 होते. 4 प्रकारचं रेम्युनरेशन होतं. तर हे आहे 4था प्रकार. हे पहिला, दुसरा, तिसरा आणि 4था. तर पहिला क्वेश्चन तुम्ही रीड करून घ्या, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल किती प्रकारे आपल्याला रेम्युनरेशन द्यायचं आहे. नंतर आता आपल्याला पहिलं ॲसेटला बघायचं आहे. कॅश इन हँड इथं आहे 500. तर रिसिप्टला पहिलं लिहायचं कॅश इन हँड. कॅश इन हँड 500 रुपीज इथं आपण पुट केलं. आता हे झाल्यानंतर हे प्रॉफिट अँड लॉस येणार नाही. आपल्याला ही लायबिलिटी लक्षात ठेवायचं, ही आपल्याला पेड करायचं आहे. पहिले इथून स्टार्ट करायचं. द कंपनी वेंट इन टू वॉलंटरी लिक्विडेशन ॲज ऑन द अबाव बॅलन्स शीट डेट. प्रेफरन्स डिव्हिडंड वॉज इन ॲरियर्स फॉर 1 year अँड ॲज पर द आर्टिकल ऑफ द कंपनी इट वॉज टू बी पेड. द लिक्विडेटर्स रिअलाइज्ड द ॲसेट्स ॲज फॉलोज. म्हणजे त्यांनी काय केलं, कंपनीच्या आर्टिकलनुसार म्हणजे घटनावलीनुसार त्यांना पेड केलेलं आहे असं सांगितलं. तर प्रेफरन्स शेअर्स किती आहे तर 50,000 बघा इथं क्वेश्चनमध्ये, आणि त्याच्यावर 50,000वर 8% एका वर्षाचा डिव्हिडंड द्यायचा आहे. म्हणजे 50,000 पण द्यायचे आहेत. तर आपण इथं बघा लिहिलेलं आहे. त्यांची पेमेंट ऑर्डर इथं आहे. प्रिन्सिपल होतं त्याचं 50,000 रुपये, 50,000, आणि डिव्हिडंड आहे 50,000वर इंटू इथं बघा रेट ऑफ डिव्हिडंड आहे 8%. तर 8% किती अमाऊंट येते बघा, 50,000 इंटू 8% अमाऊंट आहे 4,000. तर आपल्याला इथं 4,000 पेड करायचे आहे त्याचा डिव्हिडंड. म्हणजे टोटल अमाऊंट आपण त्याला किती पेड करणार आहोत प्रेफरन्स शेअर होल्डरांना, 50,000 आणि 4,000 म्हणजे 54,000. 54,000 प्रेफरन्स डिव्हिडंड प्रेफरन्स शेअर होल्डरांना विथ डिव्हिडंड पेड करणार आहोत. त्याच्यानंतर इथं रीड करायचं आहे तुम्हाला. ॲसेट रिअलाइज कुठल्या कुठल्या झालेल्या आहेत, लँड अँड बिल्डिंग. तर इथली नावं जी आहेत ते ॲज इट इज तुम्हाला इथं लिहायचं आहे. इथं लिहायचं ॲसेट रिअलाइज. ॲसेट रिअलाइज. पहिलं आहे लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंगची इस्टिमेटेड व्हॅल्यू आहे 25,000 आणि रिअलाइज्ड व्हॅल्यू आहे 50,000. इथं लिहायचं 20,000, इथं लिहायचं 50,000. त्याच्यानंतर आहे प्लांट अँड मशिनरी. आता प्लांट अँड मशिनरी करू नका कारण ती मॉर्गेज आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, क्वेश्चनमध्ये इथं पेन्सिलने
स्टार करून ठेवायचं आहे प्लांट अँड मशिनरीला. ह्याला काय आहे, ही मॉर्गेज आहे डिबेंचर्सला. मग काय होतं ते सरप्लसमध्ये जातं किंवा पेमेंटला येतं किंवा सरप्लसला येतं. आपण ते थोडा वेळाने करूया. प्लांट अँड मशिनरीला मी इथं स्टार करून ठेवते, हिला ॲडजस्टमेंट आहे म्हणून, म्हणजे ती मॉर्गेज आहे. जी ॲसेट मॉर्गेज असेल तिचं कॅल्क्युलेशन नंतर करू. मोल्ड्सची व्हॅल्यू होती बघा इथं किती आहे, 50,000 आणि इथं आहे 50,000 ही एस्टिमेटेड व्हॅल्यू होती. रिअलाइज्ड व्हॅल्यू आहे 42,500 ही आहे रिअलाइज्ड व्हॅल्यू. त्याच्यानंतर आहे फर्निचरची व्हॅल्यू किती आहे बघा, फर्निचर 10,000 होतं. एस्टिमेटेड व्हॅल्यू 10,000 आहे आणि रिअलाइज्ड व्हॅल्यू 6,000 आहे. त्याच्यानंतर आहे स्टॉकची व्हॅल्यू 25,000, एस्टिमेटेड व्हॅल्यू 25,000, रिअलाइज्ड व्हॅल्यू 21,000. स्टॉक नंतर आहे डेटर्सची व्हॅल्यू आहे 12,500, एस्टिमेटेड व्हॅल्यू 12,500 आणि रिअलाइज्ड व्हॅल्यू आहे 10,500. काळजीपूर्वक करा, एखाद्या ॲसेट चुकू शकते नजर चुकीने. फिटिंग्स वेअर वर्थलेस, म्हणजे फिटिंगची व्हॅल्यू 0 झाली, तर फिटिंग्स आहेत फिटिंगची व्हॅल्यू आहे 5,000, एस्टिमेटेड व्हॅल्यू 5,000 आणि इथल्या नील म्हणजे 0 झाली, त्याची व्हॅल्यू 0 झाली, म्हणजे काहीच पैसे नाही आले आपल्याला, ते कोणी घेतलंच नाही ते, म्हणून त्याला आपण नील म्हणलं. तर ही झाली ॲसेट रिअलाइज, हे आपल्याला पैसे आले. पण आता प्लांट अँड मशिनरीचा विचार करायचा आहे, तर आपण इथं वर्किंग करूया. वर्किंगमध्ये करताना आपण बघायचं आहे की किती क्रेडिटर्स होते, तर 30,000चे देणं होतं तुम्हाला आणि मशिनरीची व्हॅल्यू होती, इथं आपण लिहूया. पहिलं बघूया पैसे राहत आहेत का देणं आहे. तर लोन घेतलं 30,000 रुपये, मशीन विकली 55,000 रुपीजला. बघा बरं, आता तुम्हाला 55,000 रुपीज मशीन विकून आले, त्यातून तुम्ही 30,000 रुपीज क्रेडिटर्सवाल्यांना देऊन टाकले, म्हणजे किती राहिले 25,000 हा तुमच्याकडं सरप्लस राहिला. सरप्लस म्हणजे शिल्लक पैसे राहिले, तर सरप्लस आहे हा 25,000. तर मग आपण काय करणार आहोत, त्याला सरप्लस म्हणून, हा सरप्लस आहे म्हणजे तुमच्याकडे पैसे शिल्लक आहेत. सरप्लस असेल तर रिसीटला, आणि जर समजा इथं पैसे नसते आणि लोन अजून असतं तुमच्यावर, तर ते अनसेक्युर्ड क्रेडिटर्स म्हणून पेमेंट साईटला आलं असतं. तर हे सरप्लस आला म्हणजे पैसे आपल्याकडे शिल्लक आहेत. तुमच्याकडे 55,000 रुपीज ॲसेट विकून आले, त्यातले तुम्ही 30,000 रुपीज क्रेडिटर्सवाल्यांना देऊन टाकले, म्हणजे तुमच्याकडे 25,000 रुपीज शिल्लक राहिले, बॅलन्स राहिला, त्याला म्हणायचं सरप्लस. म्हणून तुम्ही इथं म्हणा सरप्लस फ्रॉम सिक्युरिटीज, सरप्लस फ्रॉम सिक्युरिटीज म्हणजे जी सिक्युरिटी गहाण ठेवलेलं होतं त्याच्यावरचा सरप्लस आहे. प्लांट अँड मशिनरी लिहूया आपण इथं, देअरफॉर प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरीची एस्टिमेटेड व्हॅल्यू आहे 60,000 लेस पेड क्रेडिटर्स. क्रेडिटर्सवाल्यांना आपण किती दिले, तर 30,000. इथं आहे 30,000. 60,000मधून 30,000 गेले, 30,000 आले इथल्या सरप्लसच्या समोर. 30,000 हा तुमचा सरप्लस आहे. त्याची व्हॅल्यू होती मशिनरीची होती 60,000. तर आपण इथं पण लिहू शकतो 60,000, नाही लिहिलं तरी चालेल, 60,000 लिहिलं तरी चालेल, 60,000 होते. सॉरी, इथं 60 नाही येणार, सॉरी हां. प्लांट अँड मशिनरी 55 येणार, इथं 55 येणार. 55,000मधून 30,000 गेले, इथं येईल 25,000. 55,000 मायनस 35,000 म्हणजे इथं येईल 20. बघा इथं आपण काढलं होतं ना हे आत्ता, 55,000 मायनस 30,000, 25,000. तर सरप्लस आला आपला 25,000 रुपये. हे झाले तुमच्या
सरप्लसची व्हॅल्यू, म्हणजे 25,000 रुपये तुमच्याकडे शिल्लक आहेत लायबिलिटी पेड करण्यासाठी. तर मग आता ही झाली तुमची रिसिट्स आहेत. आता पेमेंटला आपण पुढं जाऊया. पुढं रीड करत जायचं आहे आपल्याला. पुढं लिहिलं आहे, द लिक्विडेशन एक्सपेन्सेस अमाऊंटेड टू ₹2,730. लिक्विडेशन एक्सपेन्सेस बघा कुठं लिहिलेलं आहे, तर 3 नंबरला आहे आपलं लिक्विडेशन एक्सपेन्सेस आहे इथं. तर त्याची व्हॅल्यू आहे 2,730. 2,730 आपण अमाऊंट इथं पुट केली एक्सपेन्सेस ऑफ लिक्विडेशन म्हणून. तुम्ही इथं एक लिक्विडेशन एक्सपेन्सेस पण म्हणू शकता. अगोदर पेमेंट ऑर्डर लिहिली म्हणजे मग आपल्याला चुकत नाही. नाहीतर नंबर जर समजा तुम्ही वर खाली दिलं तर तुमचा ॲन्सर चुकल. ही तुमची ऑर्डर आहे, ह्याच ऑर्डरने तुम्हाला पेमेंट करायचं आहे. द लिक्विडेटर इज इनिशियल टू रेम्युनेशन 2% ऑन ॲसेट रिअलाइज. आता ॲसेट किती रिअलाइज झाल्या, कुठून बघायचं आहे, तर आपल्याला इथून बघायचं आहे. इथून टोटल करायची. नेहमी रेम्युनेशन देताना इथून टोटल करायची. इथं वर लिहिले बघा, लिक्विडेटर रिअलाइज द ॲसेट्स ॲज फॉलोज. ह्या ॲसेट त्यांना विकल्या, म्हणजे पहिली विकली 50,000 रुपयाला बिल्डिंग मशिनरी 55,000. त्याच्यानंतर आहे मोल्ड 42,500. त्याच्यानंतर फर्निचर 6,000 प्लस स्टॉक 21,000. त्याच्यानंतर डेटर्स 10,500 आणि फिटिंग वर्थलेस म्हणजे काहीच नाही. तर टोटल 1,85,000 वर आपल्याला काय करायचं आहे, 2% रेम्युनेशन द्यायचं आहे. इथं लिहिले बघा 2% ऑन ॲसेट रिअलाइज. इथं लिहायचं 1,85,000 इंटू 2%. ह्याच्यावर 2% काढलं तर 3,700. तर आपण इथं लिहिणार आहोत 3,700. हे 2% ऑन ॲसेट रिअलाइजच्या समोर लिहिलं. त्याच्यानंतर आपल्याला काळजीपूर्वक रीड करा, एखादं मिसिंग होऊ शकतं. तर हे ॲसेट रिअलाइजवर 2%. इथं कॉमा आहे, पुढं सांगितलं आहे 2% ऑन द अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड टू अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. आता अनसेक्युर्ड म्हणजे 2 आहेत, प्रेफरन्शियल आणि हे दोघं पण अनसेक्युर्ड आहेत. अनसेक्युर्ड म्हणजे विनातारण देणं आहे. तर ह्याच्यावर आपल्याला 2% द्यायचं आहे, म्हणून 3,100 इंटू 2%. अमाऊंट आली 62. तर प्रेफरन्शियल क्रेडिटर्सवर इथं लिहिणार आहे मी 62 रुपीज. आणि परत 25,000 हे जे अनसेक्युर्ड क्रेडिटर्स आहेत त्याच्यावर इंटू 2% अमाऊंट आहे 500. अनसेक्युर्ड क्रेडिटर्सवर 500. अजून एक आपल्याला द्यायचं आहे, पुढं सांगितलेलं आहे 10% ऑन द अमाऊंट रिटर्न टू इक्विटी शेअरहोल्डर. इक्विटी शेअरहोल्डरांना जे पैसे देईल, म्हणजे सगळ्यात शेवटी पैसे राहिलेत आणि ते तुम्ही इक्विटी शेअरहोल्डरांना देणार आहात आणि त्याच्यावर 10% त्याला रेम्युनेशन द्यायचं आहे. आपल्याला हे बाहेर काढू शकत नाही कारण अजून एक देणं आहे. तर ते आता कसं द्यायचं आहे, हा तुम्हाला नवीन पॉईंट आलेला आहे. एवढंच आज तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर हे आपण नंतर काढूया. लक्षात ठेवा की आपल्याला एक रेम्युनेशनचा टाईप द्यायचा राहिलेला आहे, एका प्रकारचं रेम्युनेशन द्यायचं राहिलं आहे. ते कोणतं आहे, तर 10% ऑन इक्विटी शेअरहोल्डर. 10% ऑन इक्विटी शेअरहोल्डरवर द्यायचा राहिला आहे रेम्युनेशन, म्हणून आपण ही अमाऊंट आतच ठेवली, बाहेर काढलेली नाही. त्याच्यानंतर हे लक्षात ठेवा फक्त. त्याच्यानंतर आहे इन ॲडिशन टू अबव लायबिलिटी ऑफ लिक्विडेटर हॅड टू पे ₹900 ॲज रिपेअर बिल ऑफ प्लांट अँड मशिनरी. इथं बघा आपण लिहिलं आहे हे अनसेक्युर्ड आहे, बाहेरचं देणं आहे. याला काही तारण आहे का, काय आपण त्या रिपेअरवाल्याकडं काय ॲसेट तारण ठेवली होती का, तर नाही. म्हणून रिपेअर हे अनसेक्युर्ड क्रेडिटर्समध्ये येतात आणि अमाऊंट आहे त्याची 900, म्हणून मी इथं लिहिलं 900. अजून काय आहे बघा, द लिक्विडेटर मेड पेमेंट ऑन 13 सप्टेंबर 2025. तर ही नेहमी ॲडजस्टमेंट डिबेंचरसाठी असते, हे लक्षात ठेवायचं आहे. तर मग ह्याचं वर्किंग कसं येईल बघा. डिबेंचर्सची व्हॅल्यू होती 40,000. आपण इथं वर्किंग नंबर 1 डिबेंचर्स 6% डिबेंचर्स 6% डिबेंचर्स अमाऊंट आहे 40,000.
40,000. आता त्यांनी काय सांगितलं आहे की कधी पेमेंट केलं तर सप्टेंबर 2025. आपलं लिक्विडेशन कधी झालेलं आहे मार्च 2025. इथपर्यंत देणं आपण दिलेलं आहे किंवा राहिलेलं आहे बघा 2400 तिथपर्यंत ते आपण इथं लिहिलेलं आहे. 2400 हे देणं राहिलं आहे म्हणून आपण पुट केलं आहे आणि सांगितलं आहे की ह्याच्या पुढं 31 मार्च 2025 आपण त्यांचं व्याज दिलेलं नाही. ते कधी दिलं तर 30 सप्टेंबर 2025 दिलं. म्हणजे काय होईल तर 31 मार्च इथपर्यंत आपण त्यांचं इंटरेस्ट पेड करायचं होतं. ते अमाऊंट आहे त्यांची 2400 इथं आपण पुट केलेलं आहे. आता ह्याच्या पुढचं जे इंटरेस्ट आहे ते आपण कॅल्क्युलेट करायचं आहे. ह्याच्या पुढचं मार्च नंतर येतो एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि 30 सप्टेंबर सांगितलं आहे त्यांनी 2025 डिबेंचरवाल्यांचे पैसे दिले. म्हणजे किती महिन्याचे इंटरेस्ट 1, 2, 3, 4, 5, 6 मंथचं इंटरेस्ट आहे. रेट ऑफ इंटरेस्ट 6%. अमाऊंट आहे 40,000 इंटू 6% इंटू 6 मंथ. 6 डिवाइड बाय 12 काय येतं कारण एका वर्षात 12 महिने असतात म्हणून 6 1 जा 6, 6 2 जा 12, 2 1 जा 2, 2 3 जा 6. ह्या 2 झिरोला हे 2 झिरो गेले. 4 3 जा 4 3 12, 1 2 1 2 1200 हे इंटरेस्ट आहे. तर आपण लगेच त्याचं देऊन टाकू. बघा इथं आहे डिबेंचर्स आपण लिहिलेलं आहे इथं इंटरेस्ट आहे 40,000 फॉर किती पर्सेंट 40,000 ऑन 6% फॉर 6 मंथ. आता इथं जागा पुरत नाही आहे 6 मंथ इथं लिहून ठेवा आपण 6 मंथ. तर म्हणजे तुम्हाला समजावं म्हणून लिहिलेलं आहे. तर इंटरेस्ट आहे त्यांचं 1,200 आणि प्रिन्सिपल होतं 40,000. आता ह्याची टोटल करायची आणि बाहेर काढायचं कारण डिबेंचर्सची व्हॅल्यू किती बघा. प्रिन्सिपल मुद्दल होती 40,000, व्याज होतं 1,200 आणि मागच्या वर्षीचं राहिलेलं आहे 2,400. म्हणजे ह्यांची टोटल करून बाहेर काढा किती येतं आहे बघूया. तर 40,000 प्लस 1,200 इंटरेस्ट फ्रॉम करंट इयर अँड प्लस 2,400 प्रिवियस मंथचं प्रिवियस इयरचं किंवा 31 मार्चपर्यंतचं इंटरेस्ट द्यायचं राहिलेलं होतं. असं आपण त्यांना देणार आहोत डिबेंचर होल्डरांना 43,600 ही अमाऊंट आली डिबेंचरवाल्यांची. आता आपल्याला नेक्स्ट करायचं आहे. आपण डिबेंचरवाल्यांना दिलं इथं सांगितल्याप्रमाणे. आता आपल्या लायबिलिटीला बघायचं काय काय देणं आहे ते आपण इथं पेमेंट ऑर्डर लिहिलेली आहे. तर प्रेफरन्शियल बघा इथं पहिलं आहे लिगल चार्जेस. तर क्वेश्चनमध्ये लिगल चार्जेस ॲब्सेंट आहे. इथं तुम्ही डॅश मारा. रेम्युनेशन बाहेर काढायचं आहे कारण अजून आपल्याला 10% इक्विटी शेअर होल्डरवर रेम्युनेशन द्यायचा राहिला आहे म्हणून ह्याला आपण बाहेर काढलेलं नाही. एक्सपेन्सेस बाहेर लिहिला. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स राहिलेत बघा इथं आहेत प्रेफरन्शियल क्रेडिटर्स 3,100 हे पण देऊन टाका 3,100. त्याच्यानंतर डिबेंचर होल्डर बाहेर काढले. त्याच्यानंतर आहे अनसेक्युर्ड क्रेडिटर्सची अमाऊंट आतच आहे कारण अनसेक्युर्ड क्रेडिटर्स आहे 25,000 म्हणून इथं म्हणू आपण सन्ड्री क्रेडिटर्स किंवा नुसतं क्रेडिटर्स म्हणा 25,000 हे आहे बाहेरचं देणं आणि हे रिपेअरचे 900 रुपये म्हणजे येईल 25,900 हे अनसेक्युर्ड क्रेडिटर्स आहेत. ह्या दोघांची टोटल केली. आता आपली अजून पेमेंट ऑर्डर आहे. आता आपल्याला प्रेफरन्स शेअर होल्डरांना पण सांगितलं आहे की दिलेत म्हणून कारण त्यांनी इथं क्वेश्चनमध्ये असं सांगितलं आहे की आर्टिकल्सनुसार आपण काय करायचं आहे 50,000 आणि हे 4,000 इंटरेस्ट आपल्याला पेड करायचं आहे. पण हे पेड करायच्या अगोदर आपल्याकडे बघायचं आपल्याकडे पैसे आहेत का आणि मग आपण त्यांना पेड करणार आहोत. पण आपली अजून एक लायबिलिटी बाहेर आलेली नाही आहे किंवा ही पेमेंट साईडमधले एक बाहेर आलेलं नाही. तर त्यांनी असं सांगितलं आहे की तुम्हाला हे कसं द्यायचं आहे तर इक्विटी म्हणजे हे मी का पेड केलं कारण त्यांनी क्वेश्चनमध्ये बघा अशी इन्फॉर्मेशन दिली की जो लिक्विडेटर आहे त्याला 10% अमाऊंट आपण जेव्हा रिटर्न टू इक्विटी शेअर होल्डर अमाऊंट रिटर्न टू इक्विटी शेअर होल्डर तो जी अमाऊंट इक्विटी शेअर होल्डरांना देणार आहे त्याच्यात 10% तो काय करणार आहे रेम्युनेशन घेणार आहे. म्हणजे माझ्या लक्षात आलं की ते प्रेफरन्सवाल्यांना पैसे दिले असणार आणि मग इक्विटीवाल्यांना आपण सगळ्यात शेवटी इक्विटीवाल्यांना देतो म्हणजे इक्विटीवाल्यांना काहीतरी अमाऊंट त्यांना परत केले म्हणून मी इथं लिहिलं. तर आता मी काय करणार की बघणार माझ्याकडं कॅश किती आहे
रिसिट साईडला पैसे किती आहेत आणि त्याच्यातून मी किती पेमेंट केलं आणि मग जी अमाऊंट राहिली ती इक्विटी शेअर होल्डरांना देणार आणि जी देताना लिक्विडेटरला रेम्युनेशन देणार. तर आपण थोडंसं रिसिट साईडची टोटल करू. 500 प्लस 50,000 प्लस 42,500 प्लस 6,000 रिसिटची टोटल करते प्लस 21,000 प्लस 10,500 प्लस 25,000. तर टोटल आली आपली ॲन्सरची रिसिट साईडची 1,55,500 ॲन्सरची टोटल. हां बरोबर आहे. तर आपण ना इथं थोडंसं वर्किंग करू. एक पेज घेऊया पूर्ण. टोटल ऑफ रिसिट साईड $1,55,500. आता आपण पेमेंट किती केलं बघूया. आता हे जरी लिक्विडेशन एक्सपेन्सेस आतमध्ये असलं तरी आपण दिलेलं आहे त्याला, फक्त त्याची टोटल बाहेर नाही काढली. 3,700 हे त्याला ॲसेट रिअलाइजवर दिलं, 62,000 प्रेफरन्शियल क्रेडिटर्सवर दिलं, 500 रुपीज अनसेक्युर्ड क्रेडिटर्सवर दिलं आणि हे एक्सपेन्सेस लिक्विडेशन एक्सपेन्सेस आहेत 2,730 प्लस 3,100 प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. डिबेंचर होल्डरांना दिले 43,600. त्याच्यानंतर अनसेक्युर्ड क्रेडिटर्सवाल्यांना दिले 25,900 आणि त्याच्यानंतर प्रेफरन्सवाल्यांना दिले 54,000. म्हणजे टोटल आपण पेमेंट किती केलं त्याची तर टोटल आपण लेस करणार आहोत. कमी केलं आहे पेमेंट म्हणजे पैसे आपल्याकडे शिल्लक राहत आहेत. लेस पे टू किंवा इथं लिहू टोटल ऑफ पेमेंट साईड. टोटल ऑफ पेमेंट साईड. पेमेंट साईडची टोटल आलेली आहे 1,33,592. तर आपण हे मायनस करू ह्याच्यातून. मायनस 1,55,500. तर अमाऊंट आली 21,900. 890 लॉजिक काहीतरी. थांबा एक मिनिट, परत एकदा आपण बघू. 3,700 त्याच्यानंतर आहे 62 प्लस हां इथं आहे ना, इथं थोडंसं बघा अनसेक्युर्ड क्रेडिटर्समध्ये ना, अनसेक्युर्ड क्रेडिटर्समध्ये 900 रुपीज पण आहेत. हे बघा आपण इथं अनसेक्युर्ड क्रेडिटर्समध्ये 900 पण लिहिले. तर इथं आहे ना अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. तर इथं काय करायचं आहे, जे अनसेक्युर्ड क्रेडिटर्स किती होते बघा, थोडंसं बघा मी इथं माझं इथं थोडंसं चुकलं. अनसेक्युर्ड क्रेडिटर्स होते 25,000 आणि हे आहे 900. म्हणजे आपण अनसेक्युर्ड क्रेडिटर्स लिहिलेले आहेत 25,900वर आपल्याला इथं क्रेडिटर्सवाल्यांना रेम्युनेशन द्यायचं आहे. तर ब्रॅकेटमध्ये लिहिते 25,900 इंटू 2%. तर थोडंसं इथं माझं चुकलं होतं. 25,900 मी 25,000वरच दिलं. हे मशीन दुरुस्त केली त्याला पण त्यानं दुरुस्त केली, त्यानं काम केलं आणि त्याला त्याच्यावर पण रेम्युनेशन पाहिजे, पण त्याला द्यायचं आहे इंटू 2%. तर 518 रुपये. 5,518 हा आहे त्याचा रेम्युनेशन. तर आता आपण टोटल करू बघा. 3,700 प्लस 62,000 प्लस 518 रुपीज. त्याच्यानंतर आहे प्लस 2,730 प्लस 3,100 प्लस 43,600 प्लस 25,900 आणि प्लस इकडं पेमेंट केलं आपण प्लस 54,000. तर टोटल आली आपली. तर आपण
44,000 काहीतरी राहिलं वाटतं, प्लस हे राहिलं वाटतं, प्लस 43,600 काहीतरी चुकते का, परत एकदा बघूया. 3,700 प्लस 62 प्लस 518 प्लस 2,730 प्लस 33,100 प्लस 43,600 प्लस 25,900 हां आता येईल बरोबर, प्लस 54,000 हां आलं बरोबर. 1,33,610 रुपीज हे आहे टोटल ऑफ पेमेंट साईड. आपण काय करू त्याच्यातून पाहिजे तर मी इथं लिहिते 1,55,500 मायनस 1,33,610 हे आपल्याला काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. मग मायनस केले 55,500 तर अमाऊंट आली 21,890. हे आपल्याकडे शिल्लक पैसे आहेत, ह्याला आपण बॅलन्स म्हणू. म्हणजे बघा इथं काय झालं माहिती आहे का, तुमच्याकडं ॲसेट विकून एवढे पैसे आले 1,55,500. एवढे पैसे आल्यानंतर तुम्ही दिले किती, लायबिलिटी किती पेड केली, 1,33,610. म्हणजे तुमच्याकडं 21,890 रुपीज शिल्लक राहिलेत. ते तुम्ही शेवटचं पेमेंट कोणाला करता, इक्विटी शेअर होल्डरांना काढता. पण त्याचा एक 10%चा रेम्युनरेशन राहिलेला आहे इक्विटी शेअर होल्डरचा. इथला एक रेम्युनरेशन राहिला आहे, तो आपल्याला पेड करायचा आहे. मग तो कसा करायचा, त्यांनी सांगितलं क्वेश्चनमध्ये 10% ऑफ इक्विटी शेअर होल्डर. इथं बघा क्वेश्चनमध्ये लिहिलं आहे 10% ऑन द इक्विटी 10% ऑफ द अमाऊंट रिटर्न टू इक्विटी शेअर होल्डर. ह्या एवढा त्याला काय करायचं आहे, रेम्युनरेशन द्यायचं आहे. मग तो कसा द्यायचा बघा, तर इथं तो काय करणार आहे की एवढे पैसे द्यायचे आहेत, एवढे पैसे तो आपले घेऊन जाणार आहे आणि इक्विटीवाल्यांना देणार आहे. मग एवढे पैसे त्यानं पेड केले की त्याला 10% आपण रेम्युनरेशन देणार आहे. म्हणजे बघा ज्यावेळेस तो पर्सेंट असं लिहिलं 10%, पर्सेंटचा अर्थ आहे जेव्हा तो 100 रुपये इक्विटीवाल्यांना देईल तेव्हा तो स्वतःला 10 रुपये घेईल कमिशन. रेम्युनरेशन म्हणजे कमिशन. तो म्हणेल की मी 100 रुपये इक्विटीवाल्यांना देतो तर मला तुम्ही 10 रुपये द्या. म्हणजे आपल्याकडून 100 रुपये कोणाला देईल, इक्विटी शेअर होल्डरवाल्यांना देईल आणि कंपनीकडून तो 100 रुपये घेऊन जाईल, स्वतःला 10 रुपये घेईल. म्हणजे टोटल कंपनीचे 110 रुपये 110 रुपीज जाणार आहेत. हे टोटल पेमेंट होईल. म्हणजे हे काय आहे, टोटल पेमेंट. आपल्याकडून 110 रुपये घेऊन जाईल, हे त्याचं आहे रेम्युनरेशन. आणि हे आहेत इक्विटी शेअर होल्डर. इक्विटी शेअर होल्डरांना 100 रुपीज देईल, स्वतःला 10 रुपये घेईल. 100च का पकडलं, कारण पर्सेंटेज नेहमी 100वर काढतात म्हणून. जेव्हा तो इक्विटी शेअर होल्डरांना 100 रुपये देईल तेव्हा तो स्वतःला 10 रुपये घेईल आणि आपल्या कंपनीकडून 110 रुपये जातील. म्हणजे कंपनीकडे एवढे पैसे तेवढे द्यायचे आहेत. म्हणजे एवढे कंपनीनं दिले, काय केलं, इक्विटीवाल्यांना 100 रुपीज, त्याला 10 रुपये असे कंपनीनं 110 रुपये दिले. मग आता आपण इथं बघणार आहोत टोटल पेमेंट. एक मी तुम्हाला फॉर्म्युला शिकवते, खूप सोपी मेथड आहे की जी तुमच्या बुकमध्ये नाही आहे. टोटल पेमेंट तिनं किती केलं, 110 रुपये. त्यावेळेस त्याला रेम्युनरेशन किती दिला. आता रेम्युनरेशन मी का लिहिलं, कारण आपल्याला रेम्युनरेशन शोधायचं आहे, 10% रेम्युनरेशन शोधायचे. म्हणून टोटल पेमेंट एवढं केलं, कारण टोटल बॅलन्स आपल्याकडे एवढं पेमेंट करायचं आहे म्हणून टोटल पेमेंट लिहिलं. रेम्युनरेशन किती घेतला त्यानं, 10 रुपये घेतला. आता एवढं पेमेंट करणार आहे 21,890. तर इथं मी क्वेश्चन मार्क लिहिला, कारण तो किती स्वतःला रेम्युनरेशन किती घेईल हे शोधायचं आहे आपल्याला. मग ह्याला काय करू आपण, एक फॉर्मॅट बनवू. ही खूप सोपी मेथड आहे, बुकमध्ये नाही आहे बट ही मी फाइंड केली. तर ह्याला म्हणायचं देअरफॉर, ह्याला रेसिप्रोकल करायचं म्हणजे उलट करायचं. हे 21,890 वर घ्यायचं आणि 110 रुपये खाली घ्यायचे, 110 डिनॉमिनेटरला इंटू 10 रुपीज, किंवा तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकता. तर आता आपण ह्याला आन्सर काढू. 21,890 डिवाइड बाय 110 110 रुपये. तर आन्सर आलं 199 इंटू 10 इंटू 10. तर आलं त्याचा रेम्युनरेशन, म्हणजे इथं क्वेश्चन मार्क मारला आहे 1990.
हाला त्याचा रेम्युनरेशन. तर एवढे पैसे आपण त्याला रेम्युनरेशन म्हणून देणार आहोत. बघा आता इथं लिहायचं आहे 1990. तर हा झाला त्याचा रेम्युनरेशन. आता ह्याचे आपण टोटल करून बाहेर काढू शकतो त्याला किती देणार आहेत ते. पण आता आपण बघा एवढे सगळे नाही इक्विटी शेअर होल्डरांना दिले. तर काय करायचं आहे, एवढे पैसे आपल्याकडे शिल्लक होते. कंपनीकडे किती पैसे शिल्लक होते, 21,890. त्यातलं त्यांनी काय केलं, त्यांना रेम्युनरेशन काढून घेतला. त्या लिक्विडेटरनं 1990 रुपीजचा रेम्युनरेशन स्वतःला घेतला. मग ह्या दोघांचं मायनस करावं. एवढे पैसे होते, एवढं लिक्विडेटरनं कमिशन घेतलं, मग इक्विटी शेअर होल्डरांना किती दिले. तर तुम्ही इथं करू शकता 21,890 मायनस 1,990 म्हणजे 19,900 रुपीज हे कुणी घेतले, इक्विटी शेअर होल्डरांनी घेतले. तर इक्विटी शेअर्स होल्डरांना फक्त चेक करते बरोबर आहे का, तर बरोबर आहे अमाऊंट. इक्विटी शेअर होल्डरांना आपण 19,900 दिले आणि ह्याला रेम्युनरेशन एवढा दिला. पण ही रेम्युनरेशनची अमाऊंट आपण बाहेर अजून काढलेली नाही, म्हणून ह्याला आपण प्लस करू. 3,700 प्लस 62 रुपीज प्लस 518 रुपीज प्लस 1,990 रुपीज म्हणजे टोटल रेम्युनरेशन आला 6,270 एवढे आपण त्याला रेम्युनरेशन दिला. आज ह्या क्वेश्चनमध्ये हा रेम्युनरेशन फक्त वेगळा होता. हे मी कसं काढलं हे तुम्ही चांगलं लक्षात ठेवा. ही मेथड तुम्हाला अशी कुठं मिळणार नाही. तरी सोप्या पद्धतीनं मी हे रेम्युनरेशन काढलेलं आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, टोटल करायचे आहे. तर टोटल जी रिसिप्टची होती तीच आहे, कारण जेवढे पैसे आपल्याकडे होते तेवढेच आपण वाटलेले आहेत. परत टोटल करत बसू नका, कारण तुमचा वेळ जाईल. तर मग आपण पेमेंट रिसिप्टची जी टोटल होती 1,55,500 तीच दोन्ही साईडला लिहिणार आहोत. तर टोटल आपण इथं खाली करूया 1,55,500. ला तुम्ही करून बघू शकता बरोबर आहे का, पण ॲन्सर इज करेक्ट. तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही मला असंच प्रोत्साहन देत राहा. थँक्यू.